Question 21. Find x and y if in curly bracket 4 matrix contains elements 2, negative 1, 3, 1, 0, 2 minus matrix contain element 3, negative 3, 4, 2, 1, 1 curly bracket close. Now this matrix contains elements 2, negative 1 and 2 equal to matrix contains x and y. आता इथे आपल्याला हे आधी सॉल्व करायचं आहे. इट इज इक्वल टू एक्स वाय आणि ह्यावरून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिल्यांदा आपण काय सॉल्व करणार, पहिल्यांदा ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काय आहे ते सॉल्व करायचे. तर इथे आधी हे मल्टिप्लिकेशन आहे. 4 ने आपल्याला प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 × 2 4 × -1 असं याप्रमाणे आणि नंतर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायची आणि जो मॅट्रिक्स येईल तो मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स यांचं मल्टिप्लिकेशन करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. आधी इक्वेशन येतील आपल्याला आणि त्यावरून आपण आता व्हॅल्यू काढू. तर आधी आपण इथे 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ ह्या मॅट्रिक्सला. 4 2 negative 1 3 1 0 2 minus 3 negative 3 4 2 1 1 2 negative 1 1 equal to x y. Therefore the 4 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करू. 4 × 2 8 8 minus 4 4 × 3 12 4 × 1 4 4 × 0 0 4 × 2 8 minus 3 negative 3 4 2 1 1 2 negative 1 1 equal to x y. आता इथे सबट्रॅक्शन आधी करून घ्यायचे, वजाबाकी करायची. वजाबाकी किंवा बेरीज, सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा दोन मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल, सेम असेल. ऑर्डर जेव्हा सेम आहे, इक्वल आहे, तेव्हाच काय होणार आहे, इथे सबट्रॅक्शन आणि ॲडिशन होऊ शकते. आता इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, 2 रोज, फर्स्ट रो सेकंड रो, कॉलम फर्स्ट सेकंड थर्ड 2/3 आणि ह्या मॅट्रिक्सची पण ऑर्डर 2/3 आहे. त्याच्यामुळे सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. सबट्रॅक्शन करताना आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे 8 - 3 आणि सबट्रॅक्ट करायचे. 8 - 3 8 - 3 5 -4 - -3 -4 - -3 ऋण धन बरोबर -1 निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह -4 + 3 इक्वल टू -1 राईट हिअर -1. ह्याला करस्पॉन्डिंग एलिमेंट हा आहे. आता 12 आणि 4 12 - 4 8 12 - 4 8 4 - 2 4 - 2 2 0 - 1 0 - 1 म्हणजे -1 8 - 1 8 - 1 7 8 - 1 7. आता एवढं आपण सबट्रॅक्शन केलं. आता ह्याला मल्टिप्लाय करायचे. 2 negative 1 1 इक्वल टू एक्स वाय. आता ह्या दोन मॅट्रिक्समध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन केव्हा पॉसिबल होणार आहे, जेव्हा नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. नंबर ऑफ कॉलम्स ह्याच्यामध्ये किती आहेत, 3 कॉलम्स आहेत, फर्स्ट सेकंड अँड थर्ड 3 कॉलम. आणि ह्या मॅट्रिक्समध्ये रोज किती आहेत, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर आधी ऑर्डर बघायची काय आहे, इथे 2 रोज अँड 3 कॉलम्स. इथे 3 रोज अँड फर्स्ट कॉलम 3 रोज अँड फर्स्ट कॉलम. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही आहे. 3 रोज फर्स्ट 1 कॉलम 3 रोज 1 कॉलम 2 रोज 3 कॉलम म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इन सेकंड. देअरफॉर मल्टिप्लिकेशन पॉसिबल. मग येणारा जे आन्सर आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे, 2/1 मीन्स 2 रोज अँड 1 कॉलम. तर इथे तसं आहेच. ह्या मॅट्रिक्समध्ये फक्त 2 एलिमेंट आहेत आणि एकच कॉलम आहे. हा कॉलम मॅट्रिक्स आहे. त्याच्यामुळे आता आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचे. 5 × 2 10 -1 × -1 1 + 1 8 × 1 8. आता सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला, जिथे एकच कॉलम आहे त्याला मल्टिप्लाय करायचं.
2 into 2 4, -1 into -1 plus 1, 7 into 1 7 equal to x y. 10 अधिक 1 11, 11 आणि 8 19, 10 plus 1 11, 11 plus 8 19, 4 plus 5 4 plus 1 5, 5 plus 7 5 आणि 7, 7 आणि 5 12 इक्वल टू एक्स आणि वाय. आता ह्या दोन मॅट्रिक्स मध्ये काय आहे, इक्वलचं चिन्ह आहे. हे सारखे मॅट्रिक्स आहे, सेम आहेत, त्याच्यामुळे करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा काय असणार आहे, सेम आहे. ह्यावरून आपण काय लिहू शकतो आन्सर, x इक्वल टू 19, x इक्वल टू 19 अँड y इक्वल टू 12, y इक्वल टू 12. तर हे दोन मॅट्रिक्स सेम आहेत, इक्वल आहेत, तर इथे आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स घेऊ. x इक्वल टू 19 अँड y इक्वल टू 12. तर इथं हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण रूल कोणता वापरलाय, बॉडमॉस रूल. म्हणजे आधी ब्रॅकेटमध्ये जे काय आहे ते सॉल्व्ह करायचं, आणि त्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर इथे आधी मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं आणि नंतर जे आन्सर येईल तिथे सबट्रॅक्ट केलं आणि नंतर मग परत मल्टिप्लिकेशन. तर आधी ब्रॅकेटमधलं सॉल्व्ह करून घ्यायचं सगळं आणि नंतर मग ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची.